ताईने हे पण शिकवलं की तो ती 1 तासाचा एक्सपिरियन्स 3-4 मिनिटात पण कसा शेअर करता येतो. कारण आले होते मी शतायुषी परिवारामध्ये थायरॉइडचा त्रास सुरू झाला म्हणून, आणि थायरॉइडच्या ह्याच्यामुळे मुळात आधीपासून वजन वाढतच होतं, थायरॉइडमुळे पण खूप वाढलं. पण थायरॉइडसाठी जेव्हा विचार करायला लागले, डॉक्टरांनी मला सांगितलं होतं वजन कमी करायलाच लागेल आता म्हणून. पण थायरॉइडचं कसं होतं की मला वाटलं होतं एक गोळी खाते आणि माझं थायरॉइड कंट्रोलमध्ये राहणार. असे खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम होते की वेगवेगळे सांधेदुखी म्हणजे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, वजनामुळे येणारे बरेचसे प्रॉब्लेम सगळे होते. पण त्या सगळ्यांवरती माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळं मला औषधाच्या माध्यमातून मला त्याच्यावरती इलाज होता माझ्याकडं. फक्त वजन एकच अशी गोष्ट होती की जिथं माझ्या मिस्टरांकडे, कारण त्यांचंच वजन 102 किलो होतं, त्यांच्याकडेही त्याच्यावरती इलाज नव्हता. आणि त्या वजन कमी करण्यासाठी मी इथं आले. पण वजनाबरोबरच एवढे सगळे, जसं आपल्या परमास्ते म्हणतात तसं एकावर 10 तशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. एकतर शारीरिक बदल खूपच झाले, त्याच्याबरोबर मानसिक पण माझ्यात खूप बदल झाला. शारीरिक दृष्ट्या म्हटलं तर 17 किलोचा वेट लॉस झाला. थायरॉइडची गोळी गेली ह्या एप्रिललाच बरोबर 5 वर्ष झाली थायरॉइडची गोळी पूर्ण बंद आहे. मायग्रेनचा 22 वर्षापासूनचा त्रास होता तो पूर्ण नाहीसा झाला. झोपेचा त्रास होता, झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोप लागत नव्हती, तर त्या माझ्या गोळ्या बंद झाल्या. माझे पेन किलर मला इतके खावे लागायचे, पेन किलर आणि अँटॅसिड, कारण ऍसिडिटीचा त्रास आणि हे सगळ्या दुखण्यामुळे, तर ते सगळं बंद झालं. एक औषध मुक्त असं आयुष्य जगायला लागले. पण सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो मानसिकतेत, जो विचारांमध्ये बदल झाला. इथं 27 मध्ये आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढली. खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला खूप घाबरायचे, पण इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा कॉन्फिडन्स यायला लागला. आणि तो कॉन्फिडन्स इतका सुंदर इथं मिळायला लागला, जिथे 4 लोकांमध्ये येऊन हाय हॅलो म्हणण्या इतका सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता. आज 100, 200, 500 व्यक्तींसमोर येऊन मला जर ताईनी संधी देतात तेव्हा एक अर्धा तास पण मी सहज बोलू शकते, इतका कॉन्फिडन्स इथून आला. मूळ बदल झाला तो मानसिकतेत, आणि त्या मानसिकतेतून मग शारीरिकतेवरती पण खूप छान काम आलं. आणि याच्यामध्ये शतायुषी मधून जे जे नॉलेज मिळतं, जे जे कोचेस लोकांचं गायडन्स मिळतं, जे जे सगळे एक्सपिरियन्स शेअर करतात, त्याच्यातून जो कॉन्फिडन्स मिळतो, त्याचा हा परिपाक की इतके सुंदर मला हा रिझल्ट आलाय. सो थँक्यू थँक्यू माझे माझा एक ग्रेट प्रश्न कोच आहे आहेत पद्मजा सुजाताताई मॅडम, आणि एक अनिल दादा, त्या दोघांना तर थँक्यूच, पण शतायुषी. पद्मजा मॅडम माझा एक हा क्वेश्चन आहे. बोला की. ऍज ए हा. डॉक्टर, ऍज ए डॉक्टर, थायरॉइडची गोळी बंद होता असं तुम्हाला वाटलं होतं? 150 mg न स्टार्ट झालेली गोळी ही किती दिवसात बंद झाली? म्हणजे बंद व्हायचा पिरियड किती दिवसाचा होता? ऍज ए डॉक्टर, फॅमिलीमध्ये भाचा हे ते सगळे किडनी स्पेशालिस्ट हे सगळे आहेत बरं का. त्यामुळं त्या लोकांचं सजेशन आणि तुम्हाला आलेला असं वाटलं होतं का की हे आपलं जाईल? नाही, थायरॉइड ते मी पहिल्यांदा जेव्हा डॉक्टरांकडे दाखवलं त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं, कारण 150 mg ची स्टार्टच तेव्हा झाली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावीच लागेल. आणि पण त्याच्या आधी पण सांगितलं होतं की आता जर वजन नाही कंट्रोल केलं तर तुम्हाला म्हणजे कॉम्प्लिकेशन्स वाढतील. जे औषधं चालू केले 3 महिने बघू, नाही तर ऑपरेशन करू, आणि ऑपरेशन जरी केलं तरी वजन कमीच करावं लागेल असं सांगितलं होतं. त्यामुळे माझी मानसिकता झाली होती की आयुष्यभर आपण ही गोळी घ्यायचीच आहे, फक्त पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर मला वजन कमी केलं पाहिजे. घरी मिस्टर डॉक्टर होते त्यामुळे माहिती होतं की ही गोळी आयुष्यभर खावी लागणार आहे. आणि मग माझा भाचा आहे तो नेफ्रोलॉजिस्ट आहे, किडनी तज्ज्ञ वगैरे. मग आम्ही ह्या प्रॉडक्ट बद्दल सगळं त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली, त्यानं पण आम्हाला सगळी माहिती देतली आणि आम्हाला हे घेण्यासाठी त्यानंही प्रवृत्त केलं, सगळंच सांगितलं आणि ते केले. पहिल्या 3.5 वर्षातच 150 mg वरनं माझी गोळी आली 25 mg वरती. पण वय माझं त्यावेळेला होतं 45-46. डॉक्टरांनी सांगितलं ही एवढी तरी गोळी तुम्हाला आयुष्यभर चालूच ठेवावी लागेल, ही पूर्ण बंद करून चालणार नाही. पण जसं माझी इथं लाईफस्टाईल बनली होती, एक तर सातत्य सगळ्या गोष्टींमध्ये आलं होतं, नॉलेज आलं होतं, केव्हा काय खायचं काय खायचं नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं काय विचार करायचा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे टेन्शन घेण्याचा जो स्वभाव होता त्याच्यामध्ये जो इतका बदल झाला होता. आणि त्याच्यामुळं म्हणजे लक्षात आलं की आपण ही गोळी, डॉक्टर मुळात कमी करत नव्हते गोळी, कारण त्यांना विश्वास असतो की पेशंट इतक्या लवकर लाईफस्टाईल चेंज करत नाही, किंवा चेंज केलं बरं वाटायला लागलं की परत ते मूळ लाईफस्टाईल वरती येतात आणि मग परत आरोग्य बिघडू शकतंय. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मी सातत्य सतत कोचचं मार्गदर्शन असल्यामुळे आणि 27 मध्ये हे जे नॉलेज मिळतं त्यामुळे, त्या सातत्यामुळं मी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करत होते. त्यामुळं परत 2 वर्षांनी आम्ही डॉक्टर चेंज केला आणि त्यांच्याकडून
माझ्या मिस्टरांनी हमी दिली की आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो आणि मग त्यांनी 1-2 महिने गोळी बंद करायची परवानगी दिली आणि मग आम्ही गोळी बंद करून परत चेकअप केलं. गोळी बंद असल्यानंतर सुद्धा माझे 2 महिन्यांनी रिपोर्ट नॉर्मलच आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही सातत्याने, मग डॉक्टरांनी म्हटले आता बंद करू गोळ्या, पण त्यामुळे 25 mg ची गोळी पण माझी जवळ 5 वर्षापूर्वी बंद केली डॉक्टरांनी. पण आम्ही कुठेही निष्काळजीपणा वगैरे गाफीलपणा अजिबात नसतो. प्रत्येक 4 ते 6 महिन्यातून एकदा माझे रुटीन चेकअप सगळे केले जातात. म्हणजे थायरॉइडची लेवल, माझे लिपिड प्रोफाईल आणि माझे शुगरचे लेवल सगळ्या चेक केल्या जातात. मला वाटते आता 15 दिवसांपूर्वी मी सगळं चेकअप, रुटीन चेकअप केलाय. अगदी लिपिड प्रोफाईल माझा नॉर्मल आहे, शुगरचे लेवल सगळ्या HbA1c पर्यंत सगळं नॉर्मल रेंजमध्ये आणि थायरॉइडचे लेवल पण माझे सगळ्या नॉर्मल आहेत. म्हणजे येस. आता गोळ्याच बंद होऊन माझ्या 5 वर्ष झाली, गेल्या एप्रिललाच. चलो. 150 mg ची थायरॉइडची गोळी बंद होत्या, झोपेची गोळी बंद होत्या, सायकोलॉजिकली मानसिक आपण जे डिस्टर्ब असतो, हा कमी होतो. हे कधी होतं स्वतःवर काम केलं तर. ह्यांचं होतं म्हणून माझं होतं असं नाही. ह्यांचं होतं, पण मी माझ्यावर ह्यांच्यामुळं काम करायला सुरुवात केली तर 100% होतं. छोटे-छोटे प्रॉब्लेम्स मोठे होतात जर आपण त्याच्यावर काम नाही केलं तर. आपण आज कॉल ऐकायला लागलोय. आपण आपल्यावर काम करायचं नियोजन केलंय. त्या दृष्टीने आपण वाटचाल करायला लागलोय. निदान अंक ऐकायला तरी लागले. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्यात बदल 100% होणार आहे. जोरदार क्लॅप करू आपण पद्मजाताई आजच्या सगळ्या एक्सपिरियन्ससाठी.